ओबीसी ब्रिगेडच्या वतीने जे व्याख्यानमाला चालू आहे त्यात मला बोलण्याची संधी आपण दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। आमचे मित्र नागोराव पांचाळ सर आणि ओबीसी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते, येतोय का आवाज? हॅलो, हॅलो, नागोराव पांचाळ सर, त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि या थेट लाईव्ह व्याख्यानमालेसाठी फेसबुक लाईव्हसाठी उपस्थित असलेल्या सर्व मित्रांनो, वर्तमान स्थितीच्या संदर्भात मायक्रो ओबीसी, बलुतेदार, आलुतेदार यांच्या स्थितीविषयी मी काही मला वाटणारे जे विचार आहेत ते मी या ठिकाणी ठेवणार आहे। आपल्या देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू झाला आहे। हे 74वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला आहे। त्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आणि या 75व्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण आपल्या स्थितीगतीविषयी म्हणजे मायक्रो ओबीसी असतील, बलुतेदार असतील, आलुतेदार असतील, भटक्या जाती जमातीमधले काही लोक असतील, या सगळ्यांच्याबद्दलचा विचार या निमित्ताने केला पाहिजे। त्याचं मंथन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे। एकूणच लेखाजोखा आपण मांडला पाहिजे, त्याचा हिशोब मांडला पाहिजे, अशी एक जाणीव जरी आपल्याला झाली तरी काही पावलं उचलता येतील, काही गोष्टी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या समोर किमान आणता येतील। त्याचं कारण असं आहे की आपण इतके अल्पसंख्य समूह आहोत की आपली दखल राजकारणी लोक घेतील अशी शक्यता अजिबात नाही। त्यामुळं मोठी बिकट स्थिती गेल्या 75 वर्षामध्ये, गेल्या 74 वर्षामध्ये आपली झालेली आहे। बऱ्याचदा तर बलुतेदार, आलुतेदार अशा शब्दांचा प्रयोग आपण करतो। 18 पगड जाती असाही शब्द प्रयोग आपण करतो। पण नेमके बलुतेदार कोण आहेत? हे 12 बलुतेदार कोण आहेत? 18 आलुतेदार कोण आहेत? काही याची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं येतात, वेगवेगळ्या जातसमूहाचे नावं येतात। एक दोन चार बदल जर सोडले तर बाकी मात्र नावं तीच असतात देशभर। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। कोण आहेत 12 बलुतेदार? कारण बलुतेदारांच्या बद्दल फार गांभीर्यानं चिंतन झालेलं नाही। हे स्वातंत्र्यानंतर हे चिंतन होईल असं अपेक्षित होतं। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये नीटचं चिंतन झालं नाही। जे झालं, जे लिहिलं गेलं, ज्याचा दस्तऐवज आपल्याला उपलब्ध आहे, तो दस्तऐवज तपासला तर आपल्या लक्षात काय येतं, या सगळ्यांच्या बद्दलचं मी आपल्यासमोर चिंतन मांडणार आहे। 12 बलुतेदार यामध्ये सुतार, लोहार, नाभी, कुंभार, कोळी, गुरव, महार, मातंग, चांभार, परीट, सोनार आणि ग्रामजोशी यांचा समावेश होतो। या 12 जाती त्याच्यामध्ये आहेत। काही ठिकाणी वेगवेगळ्या नोंदी सापडतात। उदाहरणार्थ मातंगाच्या ऐवजी चौगुला येतो,
सोनाराच्या ऐवजी बदल घडतो आणि शिंपी किंवा साळी येतो. पण वस्तुतः सगळीकडे सापडणाऱ्या नोंदीतल्या 12 जाती मी अगोदर सांगितल्या त्याप्रमाणे आहेत. आलुतेदार जातींमध्ये 18 जाती आहेत. या सुद्धा संख्येने अल्प आहेत. 1-2 जाती जर सोडल्या मोठ्या संख्येने असणाऱ्या, तर बाकी सगळ्या अल्पसंख्य जात समूह आहेत. कासार, कोरव, गोंधळी, गोसावी, घडसी, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, भोई, माळी, जंगम, वाजंत्री, शिंपी, सनगर, साळी, मुलाना, कलवंत किंवा कलावंत, सोनार आणि खाटीक या जातींचा 18 जातींमध्ये समावेश होतो. मी तुम्हाला 21 जाती सांगितल्या. त्यातल्या शेवटच्या ज्या जाती आहेत त्या आलटून पलटून येतात. मुलाना, कळवंत किंवा कलावंत, सोनार आणि खाटीक. कारण सोनार वर जातो बलुतेदारांमध्ये आणि कधी कधी तो आलुतेदारांमध्ये मोजला जातो, अनुतेदारांमध्ये गृहीत धरला जातो. काय बलुतेदार आणि आलुतेदार ही संकल्पना? शेती आणि प्रापंचिक गरजांची नित्य गरज भागवणारे जे लोक आहेत ते बलुतेदार आहेत. प्रत्येक वेळेला त्यांची गरज पडते. ती कुठे? शेतीमध्ये किंवा कौटुंबिक गरजांच्या मध्ये, प्रापंचिक गरजांच्या मध्ये. आणि म्हणून त्यांना कारू असं म्हटलेलं आहे. ज्या लोकांची गरज नित्य पडत नाही, फक्त प्रसंगानुरूप पडते, प्रासंगिक पडते, ती शेती आणि प्रापंचिक दोन्ही गरजांच्या मध्ये त्यांची प्रसंगानुरूप गरज पडते, त्यांना आलुतेदार म्हटलं जातं. आणि म्हणून त्यांना नारू असं म्हटलं जातं. कारू आणि नारू या 2 संकल्पना त्याच्यामध्ये आहेत. बलुतेदार हा नित्य उपयोगी पडतात म्हणून त्यांना वस्तू विनिमय पद्धतीने, जे धान्याच्या रूपात, वस्तूच्या रूपात, वर्षासाठी निश्चित स्वरूपाचा मोबदला दिला जातो. त्याला बलूत असं म्हटलं जातं. प्रत्येक बलुतेदाराचं बलूत हे कामावरून निश्चित झालेलं आहे. आलुतेदार हे नैमित्तिक गरजा, केवळ प्रसंगानुसार येणाऱ्या गरजा पूर्ण करतात. म्हणून त्यांचं त्या प्रसंगानुसार, त्या कामानुसार त्यांचं आलुत निश्चित केलं जातं. त्यांना बलूत मिळत नाही, त्यांना आलुत मिळतं. तेही वस्तू विनिमयाच्या स्वरूपातच मिळत असतं. या बलुतेदारांमध्ये मुस्लिम बलुतेदार, त्या काय आहे, आपल्याकडचे ज्या जाती उच्चवर्णीयांच्यामुळे त्रस्त झाल्या, ब्राह्मणी व्यवस्थेच्यामुळे त्रस्त झाल्या, त्या मुस्लिम झाल्या, ख्रिश्चन झाल्या, वेगवेगळ्या धर्मात गेल्या. म्हणजे आपल्याकडच्या महारी, पूर्वाश्रमीची महारी जमात बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं बौद्ध झाली. म्हणजे हे जे बौद्ध झाले हे बलुतेदारांमध्ये होतेच. अशा अगोदरच्या काळापासून अनेक जण हे जात बदलून, धर्म बदलून दुसऱ्या धर्मात गेले. मुस्लिम धर्मामध्ये वेगळी बलुतेदारांची यादी आहे आणि ती सुद्धा 12 आहे. म्हणजे तिकडचे बलुतेदार वेगळे, इकडचे बलुतेदार वेगळे. हे दोन्ही बलुतेदार शोषित आहेत. मुस्लिम बलुतेदारांमध्ये आतार किंवा आतारी असं आपण म्हणतो, कुरेशी, छप्परबंद, तांबोळी, पिंजारी किंवा नदाफ, फकीर, बागवान, मदारी, मन्यार, मोमीन आणि शिकलगार या जातींचा समावेश होतो. 18 पगड जाती काय आहे? कशामुळे म्हणतो आपण 18 पगड? यातला पगड हा शब्द फार महत्त्वाचा आहे. जातींची संख्या इथं 18 म्हणजे 18 नव्हे, इथे अनेक जाती आहेत. पण 18 पगड जाती हे नाव पडलं ते प्रत्येक जातीची पगडी बांधण्याची पद्धती वेगळी आहे. म्हणून जितक्या पगड्या तितक्या जाती. म्हणजे फेटा बांधण्याची पद्धती, आपल्याकडं मध्ये वादही झाला होता टिळकांची पगडी आणि फुल्यांची पगडी, आणि त्यामुळं फुल्यांची पगडी ही बहुजनांची पगडी आहे असा एक वाद मध्यंतरी निर्माण झाला. म्हणून ही पगडी बांधण्याच्या पद्धतीवरून 18 पगड असा शब्द आला. ज्योतिराव फुल्यांनी
पहिल्यांदा 18 पगड हा शब्द लिखित स्वरूपामध्ये वापरला आणि तो शेतकऱ्याच्या आसूरमध्ये वापरला असं आपल्या लक्षात येईल. या 18 पगड जातींची नावच फुल्यांनी सांगितली. ती आहेत तांबट, पाथरवट, लोहार, सुतार, सोनार, कासार, गुरव, धनगर, गवळी, लाडवाणी, जैन, कोष्टी, साळी, तेली, माळी, रंगारी, चितारी या जातींच्या वेगवेगळ्या पगड्या होत्या म्हणून 18 पगड जाती असं नाव आलं असं आपल्या लक्षात येईल. काही या बलुतेदार, आलुतेदार किंवा या ग्रामीण कारागिराच्या जाती ज्या आहेत त्या स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या मागण्यानुसार राजकीय आरक्षण अनुसूचित जाती जमातीला मिळालं. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे SC आणि STला मिळालं. बाकीच्या मागात जातींना OBCमध्ये टाकलं. त्याचा फार मोठा इतिहास आहे, मी तो सांगत बसत नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कालेलकर आयोगाला, मंडल आयोगाला काय काय या देशामध्ये घडलं. पण सगळ्यांचाच या OBC म्हणजे 340 कलमालाच मुळामध्ये विरोध होता. त्यातल्या इतक्या मोठ्या लोकांची नावं आहेत. घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद विरोधात होते, पटेल विरोधात होते, अनेक लोक विरोधात होते. असो, पण यातल्या जातींची वर्गवारी करण्यात आली. देशाच्या पातळीवर ते OBCच आहेत, मायक्रो OBC आहेत. म्हणजे त्यांच्या छोट्या छोट्या जातींचा विचार केला नाही म्हणून आपण मायक्रो OBC म्हणतो. महाराष्ट्रामध्ये त्यांना भटक्या जाती आणि जमातीमध्ये विभाजित केलं. म्हणजे तुमच्या लक्षात असेल की ही जी OBC 340 कलमाप्रमाणे जी गणना झाली, कशाला त्याची जनगणना? महात्मा फुलेच्या समग्र वाङ्मयामधल्या सगळ्या जातीची यादी केली तर त्यात अन्यायग्रस्त याद्या आपल्या जाती कोणत्या आहेत आणि शोषण झालेल्या जाती कोणत्या आहेत याची यादी जर आपण फुलेंच्या म्हणण्याप्रमाणे केली तर ते सगळे मंडल आयोगातल्या जाती आहेत असं आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या भटक्या जातीमधल्या अनेक जाती अशा आहेत की ज्यांची संख्या फारच लहान आहे. म्हणजे बेरड आहेत, कैकाडी आहेत, कंजार भाट आहेत, वडार आहेत, गोसावी, बेलदार, गारुडी या जाती आपल्याला मोठ्या मजेशीर वाटतील. आत्ता लोहार आणि मागणी करून तेही भटक्या जातीमध्ये गेलेले आहेत. गोल्ला, गोपाळ, कोल्हाटी, डोंबारी, मस्सनजोगी, नंदीब यांचं अस्तित्वच नाही आहे या देशामध्ये असे लोक आहेत. पांगुळ आहे, वैदू आहे, वासुदेव आहे, आहे किंवा भोई ज्याला आपण म्हणतो, मर्याईवाले आहेत, दरवशी आहेत. हे सगळ्या जाती जरा नीटपणे लक्षात घेतल्या पाहिजेत. आपल्याला माहीत नसतं SC जाती म्हटलं की एक तर SCच्या बद्दल आपल्या सगळ्या OBCच्या मनात राग आहे की त्यांना सगळं मिळालं, आम्हाला काहीच मिळालं नाही वगैरे वगैरे. ते थोडं बाजूला केलं पाहिजे आणि बारकाईने अभ्यास केला पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की SCवर झालेला जो अन्याय आहे तो आपण कधीही परिपूर्णपणे त्यांचं भरपाई करू शकत नाहीत. आणि म्हणून एवढं केल्यानंतर त्या ज्या 59 जाती महाराष्ट्राच्या अनुसूचित जातीच्या यादीमध्ये आहेत त्यातल्या 26 जाती अशा आहेत की ज्यांची संख्या, लोकसंख्या 500च्या आत आहे. त्यांना कधी न्याय मिळणार आहे? म्हणजे मायक्रो SC, मायक्रो ST, मायक्रो OBC हे या देशाच्या एकूण राजकीय आणि फायदे देण्याच्या दृष्टीने कुठंही प्रभाव निर्माण करू शकला नाहीत आणि त्यांना कुणी मदत केली पाहिजे किंवा भारतीय राज्यघटनेने अपेक्षित केलेला सामाजिक न्याय दिला पाहिजे असं कोणालाही वाटत नाही. सगळ्यांचंच म्हणजे मी ज्या मायक्रो OBC जाती सांगितल्या, बलुतेदार, आलुतेदार, त्यातले ग्रामीण कारागीर सगळेच, या सगळ्यांचे व्यवसाय भिन्न आहेत. संख्या लहान, व्यवसायावरून जाती फिक्स केला आणि त्यांना बाजूला ठेवलं. त्यांचं राहणीमान वेगळे, त्यांच्या रूढी परंपरा वेगळ्या आहेत, त्यांची कला कौशल्य सुद्धा भिन्न भिन्न आहेत. म्हणजे सगळंच निराळं आहे आणि त्यामुळे त्यांची स्थिती शिक्षणाची असो का आर्थिक स्थिती असो हे सगळ्याच्या सगळं भिन्न आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण लोकशाही स्वीकारली,
म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वतंत्र झालो. काही भाग नंतर स्वतंत्र झाले. मराठवाडा जसा 17 सप्टेंबर 48ला स्वतंत्र झाला. गोवा 1960ला भारतामध्ये विलीन झाला. अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्यात इतिहासात जात नाही. पण 26 जानेवारी 1950ला आपण लोकशाही स्वीकारली आणि लोकशाही स्वीकारली की निवडणुका अटळ आहेत. संसदीय लोकशाहीमध्ये निवडणुका अधिक असतात आणि त्यामुळे सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळेल हे अपेक्षित आहे. पण आपल्या सगळ्या राजकारणावर मोठी लोकसंख्या असलेल्या जातसमूहाचा प्रभाव निर्माण झाला आणि कालांतराने तो वाढतच गेला, क्रमानं तो वाढतच गेला. आणि त्यामुळं राजकारण हे मोठ्या जातीचे हितसंबंध ठेवत निवडणुका जिंकण्यासाठी सुरू झाला. त्यामुळं हे अल्पसंख्य असणारे जातसमूह दुर्लक्षित झाले, कमालीचे दुर्लक्षित झाले, शोषित झाले आणि त्यांच्यावरचा अन्याय वाढत गेला असं आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून अल्पसंख्येमधले जे जातसमूह आहेत त्यांना कुणीही विचारात घेतलं नाही आणि आजही विचारात घेतलं जात नाही, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या बैठका चालू असताना 1946 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक निवेदन दिलं. ते निवेदन आता पुस्तक रूपानं प्रकाशित आहे. फार दीर्घ निवेदन लिहिले त्यांनी. रात्रीच्या वेळेला बसून ही मेहनत घेतली. फार तात्विकदृष्ट्या आणि मुद्देसूद असं हे निवेदन आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की मुख्य समूहापेक्षा ज्या समूहाचं वेगळेपण आहे, सांस्कृतिकदृष्ट्या ज्यांचं पण आहे, जातीय दृष्ट्या ज्यांचं वेगळेपण आहे, त्यांना आपण अल्पसंख्य म्हणतो. जर त्यांना आपण अल्पसंख्य ठरवत असू तर केवळ धर्माच्या नावावर अल्पसंख्य ठरवता कामा नये. धर्म आणि जात या दोन्हीच्या नावावर अल्पसंख्य ठरवलं तरच त्यांना न्याय देता येईल आणि सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात येईल. समूहापेक्षाच निराळेपण शोधायचं आहे. पण ते निराळेपण धर्माच्या आधारावर ठरवलं. आपल्या देशात जैन अल्पसंख्य झाले, मुस्लिम अल्पसंख्य झाले, बुद्धिस्ट अल्पसंख्य झाले. पण जातीच्या आधारावर जे अल्पसंख्य ठरवायचं होतं ते ठरवलं गेलं नाही. त्याचा परिणाम हे छोट्या ज्या जाती आहेत, ज्या स्वतःला हिंदू म्हणून घेतात, त्यांचं वेगळेपण असताना सुद्धा त्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा मिळाला नाही. आणि तेथूनच घटना समितीने नाकारलं. तिथूनच या अल्पसंख्य जातसमूहाचं शोषण सुरू झालं. सामाजिक न्यायापासून यांना दूर नेलं. बंधुभाव तर राहिला त्या समूहांना आणि म्हणून एक प्रचंड अन्याय आणि शोषण यांचं होत राहिलं. स्वातंत्र्यापासून अपेक्षित असलेल्या ज्या इच्छा आकांक्षा होत्या त्या मारल्या गेल्या. म्हणजे अपेक्षा संपल्या असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. इथे एक बाब लक्षात घ्या. आपण नेहमी संस्कृतीचा उल्लेख करतो. कोणती संस्कृती असा विचार आपण केला पाहिजे. ज्या संस्कृतीमध्ये छोट्या जातसमूहावर अन्याय होतो, अत्याचार होतो, शोषण होतं, त्या संस्कृतीमध्ये त्यांना स्थान नसतं. ती संस्कृती त्यांना न्याय देऊ शकत नाही. नेहमी आपण ग्रामसंस्कृतीचा उल्लेख करतो. ग्रामसंस्कृती म्हणजे या देशाची संस्कृती आहे, हे मान्यच केलं पाहिजे. त्या ग्रामसंस्कृतीचा नीट लेखाजोखा आपण मांडला पाहिजे. आपण कुठे आहोत आणि म्हणून मग देशाच्या प्रगतीचा, देशाच्या अपेक्षित परिवर्तनाचा विचार जोपर्यंत सांस्कृतिकदृष्ट्या सगळ्यांना आपण सामावून घेत नाही तोपर्यंत होत नाही. म्हणून आलुतेदार, बलुतेदार किंवा ग्रामीण कारागीर यांना वगळून या देशाच्या संस्कृतीचा, प्रगतीचा, या देशातील संपूर्ण समाजाच्या परिवर्तनाचा विचार शक्य होत नाही. आणि म्हणून गेल्या 74 वर्षात काय घडलं? का मायक्रो ओबीसी नावाची संकल्पना आता लोकांच्या डोक्यात आली? आता का बरं लोक त्याचं मंथन करायला लागले? बलुतेदार, आलुतेदार, ग्रामीण कारागीर हे का मायक्रो ओबीसी म्हणून ओरड करतायत?
त्याचा हिशोब आपण मांडला पाहिजे. इथे बलुतेदार आलुतेदार ग्रामीण कारागिरांच्या बाबतीत एक लक्षात घेतलं पाहिजे, या देशाची संपूर्ण संस्कृती घडवण्याचं काम या श्रमिक समूहानं केलेलं आहे. शिक्का मात्र यांचा नाही. जे शिक्कामोर्तब म्हणतात, मुद्रा उमटवणं जे म्हणतात, तो मुद्रा मात्र वेगळ्या समूहाची राहिली. या देशाचा इतिहास लिहिताना नेहमीच राजा रजवाड्यांचा इतिहास लिहिला गेला, प्रत्यक्ष लढणाऱ्यांचा इतिहास लिहिला गेला नाही. ते संस्कृतीच्या बाबतीत झालं. ज्यांनी संस्कृती निर्माण केली त्यांचा इतिहास नाही. ज्यांचा इतिहास लिहिला गेला ते संस्कृतीच्या जडणघडणीत किती होते याचा तर लेखाजोखा मांडला पाहिजे. आपल्या समाजामध्ये जे काही कलात्मक सौंदर्य निर्माण झालं, जी काही निर्मिती झाली, ती या बलुतेदारांनी आलुतेदारांनी केली, ग्रामीण कारागिरांनी केली. म्हणजे या कलाकारांची प्रतिभा संपन्नता देशभर फिरलं की लक्षात येते. राजवाडे पाहताना, भव्य वास्तू पाहताना, लेण्या पाहताना, भव्य मंदिरं पाहताना आपल्या लक्षात येते की याच बलुतेदार आलुतेदारांनी आणि ग्रामीण कारागिरांनी हे सगळं विश्व निर्माण केलेलं आहे. लाकडांमधलं सौंदर्य, ज्याला आपण काष्टशिल्प म्हणतो, नुसतं शिल्प म्हणतो तेव्हा दगडातलं शिल्प आपल्याला अपेक्षित असतं. ते जिवंत वाटणारं शिल्प, मातीतून निर्माण होणारं शिल्प कुंभारांनी घडवलं. वेगवेगळ्या प्रकारची ही शिल्प बलुतेदार आलुतेदारांनी आणि ग्रामीण कारागिरांनी निर्माण केलेल्या त्यांच्या प्रतिभा संपन्नतेची साक्ष आहे. आणि म्हणून आपण जरा मंदिरं, राजवाडे, लेण्या हे जरा बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल. आपल्या घरात येणाऱ्या वस्तू, आपल्या दरवाजे, चौकटी, देव्हाऱ्याचे देव्हारे जे निर्माण केले जातात लाकडाचे किंवा संगमरवरी, हे सगळे जर पाहिले तर आपल्या लक्षात असं येईल की त्याच्यावर कोरलेले पक्षी, वृक्षवेली, नानाविध फुलं, सौंदर्यवती किंवा लावण्यवतीची शिल्प, देवदेवतांच्या अप्रतिम मूर्त्या, असा कितीतरी गोष्टींचे उल्लेख करता येतील. आपल्याला सामाजिक प्रश्नांच्याकडे पाहायचं आहे, पण हा कलात्मक सौंदर्याचा वारसा तुम्हा आम्हाला जो दिला तो या बलुतेदार आलुतेदार आणि ग्रामीण कारागिरांनी दिला, याचं भान या देशाला असलं पाहिजे. जाणं पाहणं आणि हे फार सुंदर आहे एवढं म्हणणं नव्हे, तिथं ज्यांनी रक्त आटवलं आणि आपली प्रतिभा पणाला लावली ते जरा नीट लक्षात घेतलं पाहिजे. भौतिक आणि अभौतिक संस्कृती संवर्धनाचं काम, भौतिक अभौतिक संस्कृती निर्माणाचं काम याच लोकांनी केलं, या श्रमिकांनी केलं. ही गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे ह्या सगळ्या बलुतेदारांना आलुतेदारांना जातीमध्ये बंदिस्त केलं. जात व्यवस्था कठोर झाली. मनुस्मृती वाचली तर आपल्या लक्षात येईल. जात व्यवस्थाने कठोर झाल्यामुळं अधिक त्यांचं शोषण झालं, त्यांच्यावर गुलामगिरी लादली गेली. या सगळ्यांचा एकत्रित विचार केल्याशिवाय देशाच्या प्रगतीचा विचार मांडता येणार नाही. या देशामध्ये बलुतेदार आलुतेदार आणि ग्रामीण कारागिरांच्या बाजूनं जो विचार झाला तो जरा नीट लक्षात घेतला पाहिजे. त्रिना अत्रे नावाच्या ग्रस्ताचं गावगाड्याचा शिल्पकार हे पुस्तक फार लोकांना आवडतं. याने असं म्हटलंय की बलुतेदारांनी शेतकऱ्यांना फसवणं, लुटणं, त्यांना अडचणीच्या वेळेला मदत न करणं हे उद्योग केलेले आहेत. आणि उलट त्यांनी पुढे जाऊन म्हटलंय की बलुतेदार आणि आलुतेदार यांनी समाजाचं नैतिक अधपतन केलंय. खरं तर त्रिना अत्रेंना बलुतेदार समजले नाहीत. वर्षभर उधारीचा धंदा करणारे बलुतेदार आणि आलुतेदार, कारण वर्षाच्या शेवटी त्यांना बलुतं आलुतं मिळायचं. तेव्हा
त्रिना आत्रेंना त्यांच्या आर्थिक स्थितीच्या बद्दल, त्यांच्या जगण्याच्या बद्दल, त्यांच्या प्रतिभेच्या बद्दल, त्यांच्या कला निर्मितीच्या बद्दल काही देणं घेणं नव्हतं. त्यांनी टीका टिप्पणी करून त्रिना आत्रे मोकळे झाले. आणि त्याच्याच आधारावर आज पुन्हा नव्यानं कोणी अभ्यास करायला तयार नाही. त्याच्याच आधारावरती अनेक लेखक बलुतेदारांच्या बद्दल वाईट लिहितात किंवा नकारात्मक लिहितात, त्यांच्याबद्दल विरोधी लिहितात आणि ते सांगतात की हे शोषण करतात. ज्यांचं 1000 वर्ष शोषण झालं त्या बलुतेदार, आलुतेदार आणि ग्रामीण कारागिराच्याबद्दल आम्ही कधीतरी सकारात्मक होणार आहोत का? इथली शासन व्यवस्था, इथली शासन यंत्रणा, इथली समाज व्यवस्था, इथली समाज यंत्रणा हे सगळ्याच्या सगळं आम्हाला नीट समजून घेईल. त्या दिवशी आमचा प्रवास जराशा सुखाकडं किंवा आम्हाला जगण्यासाठी जो स्पेस पाहिजे, जो अवकाश पाहिजे त्याच्याकडे होऊ शकेल. अन्यथा तुम्ही किती शिकलात आणि काही झालं तरी काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. या सगळ्या बलुतेदार, आलुतेदार आणि ग्रामीण कारागिरांमधले जे अल्प जाती समूह आहेत, संख्येनं फारच अल्प आहेत, त्यांचा SC समावेश आहे, STमध्ये आपलं OBCमध्ये आहे, NTमध्ये आहे, त्यांसाठी आरक्षण आहे असं फार चांगलं सांगता येतं. पण ज्यांच्याजवळ सत्ता नाही, उत्पन्नाची साधनं नाहीत, त्यांना कुणीही शिरकाव करू देत नसतं. म्हणून आरक्षणाचा फायदा कधीही कुणाला मिळत नसतो. या अल्पसंख्याक जात समूहांना कधीही त्याचा फायदा मिळत नसतो. गंभीरपणे या बलुतेदार, आलुतेदार आणि ग्रामीण कारागिरांचा विचार पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुले यांनी केला. माझी सगळ्या बलुतेदारांना, आलुतेदारांना आणि ग्रामीण कारागिरांना विनंती आहे की अत्यंत विद्रोही विचार मांडणारे फुले जर तुम्ही स्वीकारले नाहीत तर तुमच्या कुठल्याही प्रगतीच्या, विकासाच्या आणि परिवर्तनाच्या वाटा मोकळ्या होणार नाहीत. तुम्ही असेच कुंठित राहणार, असेच मरणार. मी वाईट चिंतणारा माणूस नाही, मी फार सकारात्मक विचार करतोय. म्हणून आपल्याला सांगतोय की फुले जरा बारकाईने वाचा. त्यांनी काय म्हटलंय लक्षात घ्या. म्हणजे शेतकऱ्याच्या आसूडमध्ये सांगितलंय, सार्वजनिक सत्यधर्मामध्ये त्याने हा विचार गांभीर्याने मांडलेला आहे. त्याने असं म्हटलंय की हा देश जर प्रगत करायचा असेल तर शेतीला प्रगत अवजारं मिळाली पाहिजेत. आणि शेतीला प्रगत अवजारं मिळण्याच्यासाठी ग्रामीण कारागिराला त्यांनी उल्लेख केला आहे काही गावाचा, आपलं काही जातींचा. त्यात विशेषतः सुतार आणि लोहारांचा उल्लेख त्याने केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे यांना वेगळं तांत्रिक शिक्षण दिलं पाहिजे. हा तांत्रिक शिक्षण जर त्यांना दिलं, वेगळं शिक्षण शालेय जीवनापासूनच सुरुवात झाली. आता या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये हे सुद्धा नाही की यांना वेगळं तांत्रिक शिक्षण त्यांना दिलं पाहिजे की ज्याच्यामुळं जमेल. हे नवं तांत्रिक शिक्षण त्यांना दिलं पाहिजे ही मागणी फुल्यांनी केली. ते जर वेगळं तांत्रिक शिक्षण दिलं तर शेतीला आधुनिक अवजारं मिळतील. आणि शेतीला जर आधुनिक अवजारं मिळाली तर शेती अधिक प्रगत होईल. शेती प्रगत झाली तर अधिक उत्पन्न मिळेल. आणि अधिक उत्पन्न मिळाले तर देशाला अधिक कर मिळेल. आणि देशाला अधिक कर मिळाला तर जगात आपल्या देशाची कीर्ती होईल. असं एक मोठं सूत्र सार्वजनिक सत्यधर्मामध्ये मांडलंय. पण एवढं मांडून चालत नाही. ते सरळ सांगतायत की तुम्ही कलेक्टरला जास्त पगार देता. त्या काळातल्या पगाराची नोंद केलेली आहे त्यांनी आणि सांगितलेलं आहे की हा पगार फार आहे. त्यापेक्षा या ग्रामीण कारागिरांना वेठबिगार समजून तुम्ही जे त्यांचं आर्थिक शोषण करताय तेव्हा त्यांना अधिक मोबदला मिळेल याची व्यवस्था करा. हे त्यांनी इशारामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. ब्रिटिशांकडे त्यांनी वेळोवेळी मागणी केली पण ब्रिटिशांनी जुमानलं नाही. त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी बलुतेदारी भोगलेली होती. ते स्वतः बलुतेदारच होते. त्या बलुतेदार असल्यामुळं बलुतेदारी म्हणजे गुलामी, तेव्हा ही पद्धती रद्द केली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली. खरं तर
ते ज्या बलुतेदारामध्ये होते त्या बलुतेदाराला वतन होती, महारांना वतन होती. गावात काही लोकांना जमिनी होत्या या महारांना, बाकीच्या 11 बलुतेदारांना वतन नव्हती. म्हणून महार हे वतनदार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी केली वतनदारी रद्द करा. 1960 साली यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर बाबासाहेब आंबेडकरांची मागणी मान्य झाली. पण त्याआधीच बलुतेदार म्हणून महाराणी सगळं फेकून दिलं होतं आणि ते बुद्धिस्ट झाले होते बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे जाऊन, आणि त्यांनी परिवर्तन स्वीकारलं. अडचणी आहेत, आपण जे सांगतो ना दैन्य दारिद्र्य काय करावं हतबल झाल्यासारखं, त्यांची स्थिती आपल्यापेक्षा अत्यंत वाईट होती. तरीही त्यांनी क्रांतीचा मार्ग स्वीकारला, परिवर्तनाचा मार्ग स्वीकारला, म्हणून सामाजिक क्रांतीच्या मार्गावर ते गेले. व्यवस्थेचे जे लाभार्थी आहेत त्यांनी पुन्हा पुन्हा आपली बदनामी केली. म्हणजे त्रिनात्रे हे एक लाभधारक होते, लाभार्थी होते त्या व्यवस्थेचे. तसे अनेक लाभार्थी आहेत. म्हणून ते बलुतेदार आणि आलुतेदाराला नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीनं बोलवतात. मी नैतिक अध्यापनाचा उल्लेख केला, पुढे राहिलं त्यात महाराष्ट्रीय संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य नावाचं पुस्तक आहे, तुम्ही वाचा. सुंठणकर यांनी असं म्हटलंय की मध्ययुगीन कालखंडामध्ये समाज जास्त नैतिक अधपतित झालेला होता. त्यांचं नैतिक अधपतन मोठ्या प्रमाणात झालं होतं सगळ्या समाजाचं. त्याला नैतिक अधिष्ठान देण्याचं, नैतिक मूल्य सांगण्याचं काम बलुतेदार आणि आलुतेदार समाजानं केलं. कारण सगळे संत, अधिकाधिक संत हे बलुतेदार आणि आलुतेदार आहेत, आणि त्यांनी या लोकांना बाहेर काढलं आणि नैतिक अधिष्ठान देऊन नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी लोकांना उद्युक्त केलं. असं भाष्य त्यांनी केलं. नैतिक अधपतनापासून रोखण्याचं काम करणारे हे बलुतेदार आलुतेदार संत आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. स्वातंत्र्यानंतर हे जे बलुतेदार आहेत, हे आलुतेदार आहेत किंवा ग्रामीण कारागीर आहेत, यांचे व्यवसाय अडचणीत आले. ते येणारच होते, कारण आधुनिकता आपण स्वीकारली होती, नवतंत्रज्ञान आपण स्वीकारत गेलो. म्हणजे 50 पासूनच नव्या तंत्रज्ञानाला प्रारंभ झाला. हे आज कोणी काही म्हणो की 50 वर्षात काय झालं, पण त्या 50 वर्षात हे सगळं होत गेलं. आपल्याला मिळालं नाही, कारण राजकारणात आपलं वर्चस्व नव्हतं म्हणून. आणि म्हणून आपले व्यवसाय दुष्टचक्रात अडकले आणि हे दुष्टचक्र अधिक वाढत गेलं. एक तर उत्पन्नाची कोणती साधनं आपल्या हातात नव्हती. शेती आपल्याकडे नव्हतीच कधी. 90% लोकांचा आपला शेतीचा संबंध, म्हणून त्यांना अडाणी म्हणत होते. ज्यांना शेतीचं काही म्हणजे प्रत्यक्ष शेतीत काम करत नाहीत, खरं तर हे शेतीला शहाणपण देत होते सगळे बलुतेदार आलुतेदार. सगळी अवजारं तिथून मिळत होती, बी बियाणं त्यांच्याकडून मिळत होती. म्हणजे सगळ्यांची यादी जरा नीट पहा. यांचे प्रपंच नीट चालावीत यासाठीच्या सगळ्या सोयी सुविधा साधन हीच लोक देत होती, आणि तरी त्यांना अडाणी म्हटलं जात होतं. कारण शेती नाही. जेवढे जेवढे अडाणी आहेत त्यांना शेती नव्हती, ते भूमिहीन होते. 90%पेक्षा जास्त लोक बलुतेदार आलुतेदार आणि ग्रामीण कारागिरी भूमिहीन आहेत. त्यांच्या उत्पन्नाचं मुख्य साधन, त्यांचं जगण्याचं मुख्य साधन हे त्यांचा व्यवसाय होतं, त्यांचं कौशल्य होतं. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. शासन मात्र यांच्या कौशल्याचा वापर आपल्या प्रगतीसाठी करून घेण्यात अपुरं पडलं, आणि म्हणून ते कोरडं राहिलं. 60च्या नंतर काय झालं, महाराष्ट्रात जे अस्तित्वात आलं, केंद्र शासनाकडे कुठलीही योजना नाही. मध्यंतरी आर्टिझन्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या लोकांनी सरकार बदलत आहे आणि आपल्याला काही मिळेल म्हणून नव्या सरकारच्या सोबत गेले. मी त्याच वेळेस त्यांना सांगितलं होतं की काही देणार नाहीत. आता 6 वर्ष झाले या सरकारनं सुद्धा बलुतेदार आणि आलुतेदार किंवा ग्रामीण कारागिरांना काहीही दिलेलं नाही. म्हणजे दुष्काळ पडला तरी मिळत नाही, आणि अडचणीत आले तरी काही मिळत नाही. अहो, इतकं साधं आहे. कृषी विद्यापीठामधल्या प्रवेशात शेतमजुरांना आणि शेतकऱ्यांना
मेरिटमध्ये 6% गुण त्यांच्या 12वीच्या गुणांमध्ये प्लस केले जातात आणि त्यांना प्रवेश दिला जातो. आपल्याकडं अजूनही जे शेतीवर अवलंबून होते आणि शेतीला मदत करणारे बलुतेदार आलुतेदार आहेत, यांच्याजवळ जर शेती नसेल त्यांना शेतमजूर म्हणूनही कोणी पाहत नाही आणि त्यांना कृषी विद्यापीठात वेगळा प्रवेश मिळत नाही, कारण ते शेतमजूर नाहीत आणि शेतकरी नाहीत म्हणून. म्हणजे किती कुचंबना होते हे लक्षात घ्या. म्हणजे 60 पासून ते 2020 पर्यंत केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी काय केलं ते आपल्याला सांगतो. ग्रामीण कारागिरासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ स्थापन केलं, जे उद्योग खात्याला जोडलं होतं आणि उद्योग खात्याला मोठे उद्योगाचे परिसर उभे करण्यात रस होता. या ग्रामीण कारागिरांकडे कुणीही लक्ष दिलं नाही. या मंडळाचे अध्यक्ष पहिल्यापासून आजपर्यंत पहा, त्याचे सदस्य पहा, खादी ग्रामोद्योग मंडळ महाराष्ट्र राज्याचे, याच्यात एकही आलुतेदार नाही. ही सगळी गंमत आहे. बलुतेदार नाही म्हणजे ती योजना ग्रामीण या खादी ग्रामोद्योग मंडळाच्या जेवढ्या योजना आहेत त्या तिथपर्यंत जाणारच नाहीत. मध्यंतरी एक मित्र तिथं होते, त्यांना मी म्हणालो नावी का नाही त्यात. ते म्हणे नाव्याला लागतं काय, कशाला भांडवल लागतं व्यवसाय. कात्री, वस्त्रा, एक चष्मा म्हणजे आरसा एवढं असलं की त्यांचा धंदा सुरू होतो. मी त्यांना म्हणालो आता ते गेलं, सलून आल्यामुळं तिथं लागणारं फर्निचर हे काही लाखात जातं आणि मग त्यांचा समावेश झाला. तो मित्र मी जे म्हणत होतो ते गांभीर्याने घेत होता. म्हणून 60 पासून 2020 पर्यंत कारागिरापर्यंत ग्रामीण हे खादी ग्रामोद्योग पोहोचलं नाही. त्यामुळे ग्रामीण कारागिरांना फार मदत झाली नाही. थोडीफार झाली असेल, टक्केवारीत एकदा खादी ग्रामोद्योग मंडळानं जाहीर करावं किती मिळालं. ओबीसी महामंडळ काढलं, महात्मा फुले ओबीसी महामंडळ, त्यांनी किती मदत केली बलुतेदारांना हे जरा शोधलं पाहिजे. उलट दुष्काळ पडल्यावर शेतकरी अडचणीत येतो, त्याला कर्जमाफीपासून बी बियाणं, खतं, शेतीची अवजारं शासन देत राहतं, त्याने ती दिली पाहिजेत, त्यांचं ते कर्तव्य आहे. पण त्याबरोबरच शेतीवर अवलंबून असणाऱ्या बलुतेदारांना कधीही मदत केली नाही. म्हणजे गेल्या 60 वर्षात बलुतेदाराच्या संदर्भात काहीही धोरण नाही. या ग्रामीण कारागिराच्या संदर्भात काहीही धोरण नाही. केंद्र शासनाकडे धोरण नाही. मोठा जात समूह सगळा एकत्र काय सुट्या पद्धतीनं हे जात समूह अडचणीत जगत राहतात. तर वेळच नाही, पोटच भरत नाही. त्यामुळे ते पोट भरण्याच्या मध्येच अडकलेले असतात, त्याच दुष्टचक्रात अडकलेले असतात आणि परिणाम म्हणून त्यांच्यासाठी कायम स्वरूपाचं कुठलंही धोरण नाही. मागे एका मुख्यमंत्र्याला जाहीर सभेत मी विनंती केली होती की बलुतेदारांसाठी निश्चित असं धोरण तुम्ही जाहीर करा. काही झालं नाही, होणार नाही. तुम्ही म्हणाल अगोदर काँग्रेसचं सरकार होतं, अमुकाच होतं, असं काही नाही आहे. काँग्रेसच्या सरकारनं काय केलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये सहभाग होता, त्यांनी काही केलं नाही. शिवसेनेचं मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार असताना काही केलं नाही आणि भाजपचं सरकार असताना भाजपनं काही केलं नाही. भारतीय जनता पक्षाचं आता केंद्रात 6 वर्षापासून सरकार आहे, अटल बिहारी वाजपेयीचं होतं, कुणीच काही केलं नाही. म्हणजे कोणत्याच पक्षावर भरवसा ठेवावा, विश्वास ठेवावा असं काही नाही. थोडंफार या दुष्काळामधला मोबदला आपलं गेलं म्हणून थोडीफार मदत कधीच नाही. म्हणून या सगळेच पक्ष याला जबाबदार आहेत, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. लोकशाही जबाबदार नाही. लोकशाहीनं धोरणं ठरवण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे जे सत्तेत आहेत त्यांना. म्हणून एक निश्चित स्वरूपाचं धोरण शासनाचं असलं पाहिजे, केंद्राचं आणि त्याचं. खरं तर ह्या मायक्रो ओबीसीना म्हणजेच बलुतेदार आलुतेदारांमधल्या छोट्या जाती, ग्रामीण कारागिरांमधल्या छोट्या जाती, या सगळ्यांना वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. एक साधी गोष्ट आहे, खेड्यातल्या विकासासाठी म्हणजे शेती वगैरे पाहण्यासाठी ग्रामविकास खातं आहे, कृषी खातं आहे. इंडस्ट्रीची कामं पाहण्यासाठी उद्योग खातं आहे.
या सगळ्याशी या बलुतेदाराचा, ग्रामीण कारागिराचा संबंध येतो, या आलुतेदारांचा संबंध येतो. यातल्या एका तरी खात्याने याचा विचार केला आहे का? एकदा ग्रामविकास खात्याला, कृषी मंत्र्याला, उद्योग मंत्र्याला विचारलं पाहिजे. खरं तर या तिन्ही खात्यांनी एकत्र येऊन देशाच्या पातळीवर आणि राज्याच्या पातळी दोन्ही एकत्र येऊन या सगळ्यांसाठी एक कायम स्वरूपाचं धोरण ठरवलं पाहिजे, ज्यामुळं पुढच्या 20-25 वर्षाच्या धोरणात कदाचित यांना जगण्याचं बळ मिळेल आणि हे माणूस म्हणून जगू शकते. या देशाचे नागरिक आहोत आणि आमचा या देशावर हक्क आहे हे त्यांना सांग. जात समूह लहान असल्यामुळं, अल्पसंख्या असल्यामुळं तुम्ही दखलच घ्यायची नाही असं ठरवलंय का? असा प्रश्न इथल्या शासनाला, केंद्र शासनाला, इथल्या सगळ्या राजकीय नेत्यांना, सगळ्या पक्षाच्या जरा विचारला पाहिजे. उगीच याच्या त्याच्या पाठीमागे आपण त्यांच्या बॅगा उचलत आता पळण्याचं दिवस संपलेले आहेत, कारण ते आपल्याला बॅगा उचलायला लावतात, त्यांची ओझी उचलायला लावतात आणि लाभ मात्र शून्याचा असतो. आणि फार वाईट स्थिती आहे. त्यांच्या उष्ट्या पत्रावळीवर आपण आता सोडले पाहिजेत. दुर्दैवानं देशाच्या अर्थसंकल्पामध्ये, राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये एका ओळीनंही ग्रामीण नाही. कोणत्याही अर्थमंत्र्यानं देशाच्या आणि राज्याच्या बलुतेदार, आलुतेदाराचा आणि ग्रामीण कारागिरांचा उल्लेख केलेला तुम्हाला सापडणार नाही. का बरं असं होतंय? मोठ्या उद्योगांना लायसन दिली जाताना आमचं सरकार, केंद्र शासनानं आमंत्रण देतात दुसऱ्या देशातल्या आणि मोठ्या उद्योगपतींना पायघड्या टाकतात. रेड कार्पेट असं त्याला म्हटलं जातं. आम्ही पाणी मोफत देऊ, आम्ही वीज कमी दरात देऊ, अमुक करू, जागा उपलब्ध करून देऊ. अरे किती करणार त्यांच्यासाठी? आम्हाला उद्योगात येऊ द्या. आमचं जे बौद्धिक कौशल्य आहे ते वापरात आणा. आम्ही मुळात तुमची संस्कृती घडवणारे आणि तुम्हाला आकार देणारे, संस्कृतीला आकार देणारे लोक आहोत. तुम्हाला प्रगत करणारे आहोत. चाकाच्या निर्मितीपासून तुमच्या जीवनाला गती देणारे आम्हीच आहोत. हे आम्हाला कधी कळेल? म्हणून अर्थसंकल्पामध्ये उल्लेख नाही तर आम्हाला समजता काय तुम्ही? मोठ्या उद्योगांना लायसन देणारे हेच शासन व्यवस्था आणि शासकीय यंत्रणा, केंद्र शासनापासून महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनापासून महानगरपालिका, ग्रामपंचायतीपर्यंत त्या नाव्याला विचारते तुझं लायसन आहे का सलूनसाठी? सलूनसाठी लायसन. सुताराला छोटा रंधा मशीन आणि छोटी कटाई मशीन अगदी घरच्या घरी त्याला कष्ट पडू नयेत म्हणून निर्माण झालेली, ती जर सुरू करायची असेल लाकूड कापण्यासाठीची तर त्याचं लायसन आहे का विचारतात. लोहारानं वेल्डिंग मशीन सुरू केलं तर विचारतात. एक नव्हे सगळ्या या ग्रामीण कारागिरांना नाना तऱ्हेने हे लोक छळतात, त्यांना दंड लावतात. कुंभाराच्या व्यवसायाला ते लायसन आहे का विचारतात. यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? जर ती लायसन नसेल, त्यांना दाखवू शकलो नाही तर लायसनसाठी सक्ती केली जाते, दंड लावला जातो, गुन्हे दाखल करण्यापर्यंत जातात. म्हणजे मध्ये तर मला गंमतच वाटली. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी कुंभाराचा मातीवरचा कर रद्द केला. त्यावेळेला कुंभाराने आनंद उत्सव साजरा केला. त्यांना भेटून कुंभार संघटनेने त्यांचं स्वागत केलं. लाखो कोट्यावधी रुपयाच्या बजेटमध्ये एक काही हजार रुपयाचं मिळणारं उत्पन्न त्यांनी बंद केलं, सरकारचं उत्पन्न बंद केलं. म्हणून आम्ही आनंदानं त्यांच्याकडे जातो. काय चाललंय? किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही अडकलेलो आहोत, कारण आम्हाला काही मिळालेलंच नाही. जे मिळतं त्याच्यावरच आम्ही आनंद मिळतो आहोत. शिक्षणाचा एवढा पसारा वाढला आहे. शाळा वाढलीत, महाविद्यालय वाढली, विद्यापीठं वाढली, खाजगी विद्यापीठं वाढली, पण कुठेही ITI सोडलं तर एखाद्या तंत्रनिकेतनमध्ये, पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे का एखादा की ग्रामीण कारागिराच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी आमच्याकडे एखादा अभ्यासक्रम आहे? नाही आहे. का बरं? आम्हाला का करता आलं नाही हे? युनो काय सांगते लक्षात घ्या. युनोची युनेस्को अशी ब्रँच आहे. त्यांनी असं म्हटलंय, जो ग्रामीण कारागीर आहे, परंपरागत जो आर्टिझन आहे,
त्याचे वडील करत होते म्हणून तो करतो, त्याचे पंजोबा करत होते, आजोबा करत होते, खापर पंजोबा करत होते, म्हणजे अनेक पिढ्या त्यांच्या या कौशल्यामध्ये गेल्या. अशा ग्रामीण कारागिरांना तुम्ही फक्त प्रमाणित करा, थोडंसं आधुनिक शिक्षण त्याला द्या, 10, 15, 20 दिवस, महिनाभर, आणि त्याला सर्टिफिकेट द्या की हा आमच्या व्यवस्थेमध्ये, यंत्रणेमध्ये यायला, पगार घ्यायला इलिजिबल आहे, पात्र आहे. नव्या क्षेत्रामध्ये त्यांना संधी मिळेल, इंडस्ट्रीमध्ये ते येतील. युनेस्कोनं सांगितलं, पंतप्रधान मनमोहन सिंगांनी तशी घोषणाही केली. पुढे काय झालं माहीत नाही, पण आता तर विचार करण्याची गरजच नाही, कारण तुम्ही आता फक्त आहात तसे जगू शकता, याच्या पलीकडे काही होत नाही. आज आपण याचा विचार करतोय 74 वर्ष स्वातंत्र्याची साजरी करताना. बलुतेदारी, आलुतेदारी किंवा ग्रामीण कारागीर जे अल्पसंख्य जातसमूह आहेत त्यांच्याबद्दलचा विचार करतो. खरं तर त्यांचे व्यवसाय संपले, त्यांची कारागिरी, त्यांची कौशल्य मरणपंथाला लागली. व्यवसाय क्षेत्र त्यांना मिळालंच नाही. त्यांचं व्यवसाय क्षेत्र मिळायला पाहिजे होतं, ते मिळालंच नाही. शासन यंत्रणांनी त्यांचा उपयोग आपल्या व्यवसायामध्ये करून घेतला नाही, आपल्या उद्योगामध्ये करून घेतला नाही. कृषी विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकीचे विभाग आहेत, शेतीची अवजारं तिथे केली जातात. या शेतीच्या अवजारांच्या मध्ये, अवजार निर्माणांच्या विभागामध्ये काय हरकत होती या बलुतेदारांना सामावून घ्यायला? नाही घेतलं. विविध शहरामध्ये ज्या औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या, या औद्योगिक वसाहतीमध्ये बलुतेदारांना सामावून का घेतलं नाही? का त्यांना जागा देऊन तुमचे व्यवसाय करा म्हणून सांगितलं नाही, किंवा नवे व्यवसाय करा म्हणून सांगितलं नाही? त्यांच्या कौशल्याप्रमाणे कोणते उद्योग करावेत याचं प्रशिक्षण का दिलं नाही? अहो, त्या खादीग्राम हे तर लांबच राहिलं. खादीग्राम उद्योग मंडळ मजेशीरच आहे. त्यानं एखाद्या लोहारानं जर म्हटलं मी वेल्डिंग मशीन टाकतो, ते म्हणतात अनुभव सर्टिफिकेट दे. सुतारानं फर्निचरचं काही शॉप टाकायचं म्हटलं, त्याला म्हणतात तुझ्याकडं व्यवसायाचं अनुभवाचं सर्टिफिकेट दे. किंवा नाव्याला सलूनसाठी तुला अनुभवाचं प्रमाण त्यांनी म्हणायचं. खरं तर त्याच्या हाताला पडलेले घट्टे हेच त्याच्या अनुभवाचे प्रमाणपत्र आहेत, हे जरा समजलं पाहिजे. म्हणून मला नेहमी वाटतं आता ग्रामविकास खाते आणि उद्योग खाते, कृषी खाते आणि तंत्र शिक्षण खाते यांनी एकत्र येऊन, त्याच्या पुढे जाऊन सांगता येईल वैद्यकीय शिक्षण खातं सुद्धा. का वैद्य लोकांना कोण याच्यात सामावून घेणार? त्यांना जडीबुट्टी माहिती आहे, तर त्यांना वैद्यकीय खात्यानं आयुर्वेदामध्ये सामावून घेतलं पाहिजे. या सगळ्या खात्यांनी एकत्र बसून दीर्घकालीन स्वरूपाचं धोरण ठरवलं पाहिजे. मला हे कळतं, मला काही कळत नाही अशातला भाग नाही की ग्रामविकास खात्याच्या मंत्र्याला काय माहीत, उद्योग खात्याच्या, कृषी खात्याच्या, तंत्र शिक्षणच्या, वैद्यकीय, त्यांनी त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना सांगावं, आयोग नेमावा, 3, 4, 6 महिने काम करू द्यावं आणि त्यांचा अहवाल घेऊन काय करता येईल आणि त्या सरकारनं ते धोरण जाहीर करावं. आमच्या सरकारनं सांस्कृतिक धोरण जाहीर केलं. मराठी भाषेचं 25 वर्षाचं पुढचं धोरण काय असावं हे ठरवलं. अजून घोषणा झाली नाही. जवळपास 6-7 वर्षात ही घोषणा व्हायचं धोरण जाहीर झालं. मी त्याच्यात काम केलेलं आहे. या बलुतेदार आलुतेदारांनी ग्रामीण कारागिरांच्यासाठी एक स्वतंत्र आयोग नेमून 5-6 महिन्यामध्ये घ्यावं. मात्र रेणके आयोगाने जसा त्याचा अहवाल दिला आणि तो मनमोहन सिंगाच्या नंतर गुंडाळून ठेवला आणि नवा आयोग आला, असं होऊ नये. हा आयोग स्वीकारणं बंधनकारक असावं. केंद्र शासनानं करावं का राज्य सरकारनं त्यांनी ठरवावं, पण केंद्रानं करावं आणि तातडीनं या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. राज्य सरकारनं त्या केल्या पाहिजेत असं मला वाटतं. किंवा मंडळ असावं अशी मला वाटतं. सगळ्यांनाच महात्मा फुलेपासून हा विचार आलेला आहे की जे लोक नोकरीला लागतात त्याच्या जवळपासच्या लोकांना असं वाटतं की आपण शिकलं पाहिजे.
आणि आपण जर शिकलो तर आपल्यालाही तिथं जाता येईल आणि आपली स्थिती सुधारेल। या मायक्रो ओबीसीना, या बलुतेदार आलुतेदारांना राजकारणावर प्रभाव पाडता येत नाही, कारण छोटे छोटे जात समूह आहेत। ते जर म्हणाले अमुक एखाद्या पक्षाला की आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही, तुम्ही आमच्यासाठी काही केलं नाही, तर ते म्हणतील जा उडत, तुम्हाला कोणाला मतदान करायचं ते करा। कारण आपण निवडणुकीच्या राजकारणामध्ये कुठल्याही निवडणुकीवर परिणाम करू शकत नाही। एक एक जात समूह सुटा आणि सगळ्या जाती एकत्र येतील असं संघटन शक्य नाही, कारण प्रत्येक जातीची आयडेंटिटी वेगळी आहे आणि ही वेगळी व्यवस्थेनंच केली की तुम्ही श्रेष्ठ आहात। यातले काही बलुतेदार जानव्यावाले आहेत, त्यांची मौन होते, सुताराची होते, सोनाराची होते। आता यांना कसं सांगणार की त्यातून बाहेर या, कारण ते इतके त्या गाळात फसलेले आहेत की ते म्हणजे त्यांना सगळं काही वाटतं, त्याशिवाय मोक्षच मिळणार नाही, त्याशिवाय लग्न न करणारे लोक आहेत। कुठे आपण फुले शाहू आंबेडकर सांगणारे लोक एका बाजूला, आणि कुठे या गाळात गळाभर गाळामध्ये फसलेले हे लोक वर येणारच नाहीत। म्हणून देव धर्म वगैरे याच्या बाहेर तुम्ही येत नाहीत तोपर्यंत तुमची तर मुक्ती नाहीच। फुले आंबेडकर स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही, हे पुन्हा पुन्हा मी आपल्याला सांगतोय। मोठ्या जातसमूहाचे हितसंबंध त्यांच्याशी आहेत आणि त्यामुळं मोठ्या जातसमूहाचे प्रश्न शासन सोडवतं, कोर्ट तातडीनं तारखा घेतं। हा सगळा आपल्याला अनुभव आहे, माझा त्याला विरोध नाही, पण त्यामुळे या छोट्या जातसमूहाचं काय, बुरुडाचं काय असेल हो देशात। मी त्या जातीचे सुरुवातीला म्हणालो ना तुम्हाला की या आपल्या देशामध्ये 500पेक्षा कमी जाती आपलं लोकसंख्या असलेल्या काही जाती आहेत। कल्पना करू शकतो राज्यामध्ये 1000पेक्षा 500पेक्षा कमी लोक आहेत आमच्याकडे याची, ते तर आमच्या डोक्यातच नसतं। या लोकांचे प्रश्न कोण सोडवणार आहे? हे सगळे गंभीर प्रश्न आहेत, मला नेहमी वाटतं। या सगळ्या बलुतेदार आलुतेदारांनी ओबीसीचं शिक्षणातलं जे प्रमाण आहे ते जर काढलं तर फार भयंकर आहे। उच्च शिक्षणामध्ये मुस्लिम मुलींचं प्रमाण ओबीसी मुलींच्या पेक्षा जास्त आहे। काय म्हणतो लक्षात घ्या, ओबीसी मुली या हायर एज्युकेशनमध्ये नाहीच आहेत, कारण आपण काय करतो 15-16 वर्षाची झाली की लग्न लावतो। कशा शिकणार मुली? 25-30व्या वर्षी तर मुली म्हाताऱ्या होतात, आमच्याकडे 2-3 लेकरं होऊन जातात, त्यांचं जीवन जगणं बाजूलाच राहतं। काय गमती आहेत सगळ्या। त्या फुले शाहू आंबेडकरांचा स्वीकार आपण केला पाहिजे असं मला नेहमी वाटतं। आणि हे जे धार्मिक प्रभाव आहेत आपल्यावर, नागोराव पांचाळांना माहीत आहे मी थोडा आक्रमक आहे, शिव्याही द्यायची तयारी आहे। नामदेव ढसाळ्यांनी जशा शिव्या दिल्या, बाबूराव बागुलांनी जसं भयंकर चित्रण केलं दलित जीवनाच्या बद्दलचं, वेश्यांपर्यंत झोपडपट्ट्यांपर्यंत राहणाऱ्या लोकांचं, तुमचे आमचे एवढे हाल असून आम्ही अजूनही त्या मौंजीच्या आणि जानव्याच्या भाषेत बोलतो आहोत। त्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या मधून आपली मुक्तता व्हायची असेल, मी त्या धुळ्याला जरा आक्रमक बोललो तर तिथले लोक सगळे नाराज झाले, त्यांना बलात्कार शब्द चालत नव्हता, कमरेखालचे शब्द चालत नव्हते। आता खरं म्हणजे त्याच्यावर लोकांनी फटके मारलेले चालतात कमरेखाली, त्यांनी केलेले बलात्कार चालतात, पण आम्हाला चालत नाही, कारण आम्ही सुरक्षित कवचात आहोत, आमची घरं झालेली आहेत। म्हणून आम्ही जे मध्यमवर्गीय झालो बलुतेदारांमधून, ग्रामीण कारागिरांमधून, त्यांना मात्र आपण फार सभ्य आणि सुसंस्कृत होतं वाटतं। जरा ग्रामीण भागात जाऊन पहा, ज्यांना विद्यापीठाची दारं ठोठावता आली नाहीत, त्या कुटुंबाची अवस्था काय आहे। म्हणून धार्मिक प्रभावातून मुक्त झालं पाहिजे। मला तर गंमतच वाटते, मी ते संगमनेरला बोललो होतो की बा तुमचा विश्वकर्मा देव आहे ना, तर तेवढाच माना ना, पुन्हा तुम्हाला स्वामी समर्थ लागतो, गजानन लागतो, शिर्डीचा साईबाबा लागतो। नाही त्या मूर्त्या घरात आणून त्यांची पूजा करता, मग एकट्या विश्वकर्माचीच करा। तुमचा देव एक आहे तर एकच ठेवा।
आम्हाला तेही चालत नाही. सगळ्या वाईट स्थितीमध्ये आपण जगतो आहोत ते धार्मिक प्रभावामुळं. मी स्वतः पाहिले 20व्या-22व्या वर्षी मुलांच्या मौंज करताना, 25व्या वर्षी मौंज करताना, त्यातून बाहेर येणार आहोत की नाही आपण या ब्राह्मणी व्यवस्थेतून. मग मनुस्मृतीवर टीका टिप्पणी करण्याचा आपल्याला अधिकार नाही. त्याचप्रमाणे जगायचं असेल तर खुशाल जगा, आधुनिक कपडे घालू नका, जुन्यासारखे लहान लंगोटे घालून. हे जरा आपण समजून घेतलं पाहिजे. अनेकविध देवदेवतांचे उपास तापास आपल्या घरादारात चालू असतात, त्याचा जरा नाद सोडा, आधुनिक व्हा. मुला मुलींना उच्च शिक्षण द्या. हे जे फुलेंचं म्हणणं आहे, हे जे आंबेडकर आणि शाहू महाराजांचं म्हणणं आहे ते जरा स्वीकारा. उच्च शिक्षणामधलं प्रमाण आपलं मी विद्यापीठात काम केलं आहे. विद्यापीठामधल्या अनेक विभागात, चांगल्या विभागात ओबीसीचे विद्यार्थीच नाहीत प्रवेश घ्यायला, अर्जच येत नाहीत, त्या जागा तशाच राहतात किंवा त्या अन्य रिझर्वेशनसाठी वळवल्या जातात आणि नंतर खुल्या प्रवर्गासाठी वळवल्या जातात. अशी एक वाईट स्थिती आहे. म्हणून जरा आपलं पोट जातीनुसारचं संघटन बाजूला करा. सगळ्या जातसमूहाला ओबीसी आयडेंटिटी खाली एकत्र येता येते का ते पहा. छोट्या छोट्या जातींना हे करण्याची फार मोठी गरज आहे. कृपा करून समजून घ्या असं मला वाटतं. म्हणून एकदा आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. आपण आपला शोध घेतला पाहिजे. आमच्या संस्कृतीमधलं, आमच्या समाजामधलं स्थान काय, इतिहासामध्ये आम्ही कुठे आहोत. उगी त्याच्या नादी लागू नका, त्याच्या प्रार्थना करू नका, नेत्याच्या मागे उगी ओझे उचलायला जाऊ नका. म्हणून तुम्हाला देव, धर्म आणि नेता कोणी मदत करील यावर माझा विश्वास राहिलेला नाही. गंभीरपणे मी सांगतोय, कारण मी वेगवेगळ्या ठिकाणी असतानासुद्धा मला याचा अनुभव आला, त्यातून मी आपल्याला सांगतो आहे. मुळात तुमच्याजवळ काही नव्हतं, आता गमावणार काहीच नाहीत. व्यवसाय गमावले, आर्थिक स्थिती चांगली नव्हती, शेतीवाडी नव्हतीच. त्यामुळं आता तुमच्या हातचं सगळं गेल्यावर तरी मैदानात या आणि ज्या पद्धतीनं आंबेडकरांनी, फुल्यांनी लढे लढले त्याच पद्धतीचे लढे तुम्हाला लढावे लागतील. त्यासाठी देव धर्म समोर ठेवण्याची गरज नाही. आणि या सध्याच्या भ्रम निर्माण करणाऱ्या, संभ्रम निर्माण करणाऱ्या, राम मंदिर केल्यामुळे तुमचे माझे भाकरीचे प्रश्न सुटणार नाहीत. मस्जिद राहिली काय, मंदिर राहिली काय, त्या वादात आम्ही जाण्याची गरज नाही. तुमच्या व्यवसायाचं पहा, नव्या उद्योगामध्ये जाण्याचं पहा. ही मला फार महत्त्वाची गरज वाटते. त्याचं जरा चिंतन करा. शिकले लोक एकत्र येतील तेव्हा याचं मंथन करा. आणि त्या फार न शिकलेल्या लोकांपर्यंत, कारण आपल्यामध्ये अशिक्षितांचं प्रमाण कमी आहे, निरक्षरांचं प्रमाण कमी आहे. पण नुसते साक्षर झाले म्हणजे शहाणपण येतच असं नाही, आणि विद्वान झाल्यावरही शहाणपण येतच असं नाही. जगण्यासाठीचं शहाणपण तुम्हाला आत्मशोधातून कमवावं लागेल. हे एक आत्मचिंतनातून आणि आत्ममंथनातून करावं लागेल. तुम्हाला कोणीही हातामध्ये हा प्लॅन देणार नाही की या पद्धतीनं जा. कोण देईल तुम्हाला प्लॅन? तुम्ही जर संस्कृती घडवली असेल तर आता पुढचे मार्ग तुम्हालाच निर्माण करावे लागतील. म्हणून 74 वर्षाचा इतिहास तपासा एकदा. स्वातंत्र्यानंतरचा, स्वातंत्र्यानंतर बदलत संस्कृतीनं आपल्याला काय दिलं ते जरा पहा. शासनानं काय दिलं ते पुढे पहा. भारतीय समाजामध्ये मी कोण आहे याचा शोध घ्या. व्यवसाय केला तरी मी माझ्या कौशल्यामुळे उभा राहील. पुढच्या पिढ्या कौशल्य समाप्त होऊ लागलंय, कारण तुमच्या जवळचं कमी झालंय. त्यामुळे या कौशल्यावर मी माझा नवा व्यवसाय उभा करील असं पहा. नवे आजूबाजूला व्यवसाय उभे राहत आहेत, त्याचा शोध घ्या. मजूर, शेतमजूर म्हणून, कॉन्ट्रॅक्टवरचा कामगार म्हणून कृपा करून कामाला लागू नका, कारण तुमच्याजवळ कौशल्य आहे. आणि म्हणून त्या ब्राह्मणी व्यवस्थेचं, मनुप्रणित व्यवस्थेचं गुलाम झालेला आहात, त्यातून मुक्त व्हा. ही माझी नम्र विनंती आहे. आणि मी तुमच्यातला एक म्हणून हात जोडून विनंती करतोय की या व्यवस्थेतून बाहेर या. जर तुम्ही अजूनही धार्मिक राहणार असाल, त्या मनुप्रणित व्यवस्थेचा जर तुम्ही भाग राहणार असाल, तर मग मात्र तुम्हाला मार्ग सापडणार नाहीत, कारण त्याला झापड आहे. फुले आणि आंबेडकर मोठे का झाले आणि सगळ्या समाजाला का हवेसे वाटतात? ज्यांनी स्वीकारले त्यांच्या जीवनामध्ये का बदल होतो आहे?
त्याचं कारण असं आहे, देव आणि धर्माला प्रश्न विचारले की माणूस मुक्त होतो. आणि ही व्यवस्था देवाला प्रश्न विचारायचे नाहीत असं सांगतात. काय माणूस आहे, देवाबद्दल वाईट बोलतो, धर्माबद्दल वाईट बोलतो, हा काय माणूस आहे का, असं म्हणणारे लोक आपल्याकडे आहेत आणि जास्त प्रमाणात आहेत. त्यांना मुक्त करण्याची गरज आहे. त्याच्या नादानं लोक एकत्र करू नका, त्याच्या पुढे जाऊन आता नव्या दृष्टिकोनातून उद्योग क्षेत्राकडे वळालं पाहिजे. नोकरीमध्ये मी एनटीत आहे, मी ओबीसीत आहे, मायक्रो ओबीसीचं वेगळं रिझर्वेशन करा, यापेक्षा मी 10 लोकांना नोकरी देणारा उद्योग उभा करेल, हे ध्येय तुम्हाला बाळगावं लागेल. शिकले त्यांना कसं नोकरी मिळेल आणि ते कसं जायचं ते पाहतील. तुम्हाला मुळामध्ये राजकीय शक्तीच तयार करावी लागेल, जे सत्तेत तुम्हाला सहभागी करता येऊ शकतील. तुम्हाला राजकीय खेळणं म्हणून वापरणार नाहीत. आणि म्हणून तुमचं खेळणं होणार नाही. तुम्ही राजकीय लोकांना खेळवाल तरच तुमचे अस्तित्व निर्माण होईल. मला असं वाटतं आत्मसन्मानासाठी आपण आता झगडलं पाहिजे आणि संघर्ष सुरू केला पाहिजे. मला सन्मानानं वागवतात की नाही हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून आत्मसन्मानाचा मार्ग, आत्मउत्थानाचा, परिवर्तनाचा मार्ग तुम्हाला तुमचा शोधावा लागेल. त्यासाठी तुमच्यासमोर मोठी माणसं आहेत. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी जे काम केले बलुतेदारांसाठी जरा वाचा, पहा. त्यांनी काय सांगितलं बलुतेदाराबद्दल तेही पहा. त्यांनी असं म्हटलंय, सुतार, लोहार, सोनार, कुंभार याच्या पोरांना 2 पोरं असतील तर एकालाच व्यवसाय ठेवा, दुसऱ्याला बाहेर फेका, त्याला जाऊ द्या बाहेर, पोट भरणार नाहीत उद्या. ही सूचना शाहू महाराजांनी 1922 पूर्वीच देऊन ठेवली आपल्याला. बाबासाहेब आंबेडकरांनी बलुतेदारी व्यवस्था ही गुलामी आहे सांगितलं, आम्ही ऐकलं नाही, जुमानलं नाही. बाबासाहेबही स्वीकारले नाहीत, ज्योतिरावही स्वीकारले नाहीत आणि शाहू महाराजही स्वीकारले नाहीत. परिणामी आम्हाला आमचा शोध घेता आला नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांचं भविष्य आम्हाला जर घडवायचं असेल तर कृपा करून एक लक्षात ठेवा. आता हे श्रावण चालू आहे, किती जणांच्या घरात पोथ्या चालू आहेत आणि कितीनं ते नाथ संप्रदायाच्या पोथ्या लावल्या घरात आणि किती दंत संप्रदायाच्या लावल्या आणि किती पांडव प्रताप आणि हरिविजय वाचतायत मला माहिती. जेव्हा मी फुले आंबेडकर वाचले, शिकलो, त्यावेळेला मी घरात सांगायला सुरुवात केल्यावर त्यांनी ते पोथ्या घरात लावणं बंद केलं. तरी माझा एक भाऊ अजून ते करतोच आहे की नाही, कीर्तन असलं पाहिजे, हे अमुक असलं पाहिजे. या सगळ्यातून मुक्त होण्याची गरज आहे. पुढच्या पिढ्या आपण हे जर केलं नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला क्षमा करणार नाहीत, त्यांचं भविष्य घडणार नाही. त्या पुढच्या पिढ्यांना भविष्य देण्यासाठी तरी कृपा करून तुम्ही काम करा, यातून बाहेर या. आणि बलुतेदार, आलुतेदार, मायक्रो ओबीसी ज्याला आपण म्हणतो, त्या लोकांनी एकत्र येऊन, ज्यांच्याजवळ काही कल्पना आहेत त्यांनी एकत्र येऊन पुढचं नियोजन, पुढचं धोरण लोकांना सांगितलं पाहिजे. हे जर आपण सांगितलं नाही तर इतिहास माफ करणार नाही, इतिहासातल्या आपल्या नोंदीच होणार नाहीत. नवा इतिहास घडवायचा आहे, भविष्य घडवायचं आहे, त्या दृष्टीने आपण काम करावं असं मला वाटतं. आता मला जे थेट 36 लोक दिसत आहेत, मध्ये 27वर गेलं, 20वर गेलं, पुन्हा 36वर आलं, याचा अर्थ असा आहे की आपण किती गंभीर आहोत हे आपल्याला लक्षात येतं. नागोराव पांचाळ मला म्हणत होते की खूप लोक आहेत. आपण सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि हे विचार मंथन सातत्यानं झालं पाहिजे, चिंतन सातत्यानं झालं पाहिजे. पुढे काय करायचे हे नीट ठरवलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं काम केलं पाहिजे असं मला वाटतं. की तुम्हाला प्रगत होण्यासाठी ग्रामीण कारागीर पुढे आला पाहिजे. तुम्हाला जर असं वाटत असेल त्या बाकीच्या समाजाचं सोडून द्या, आपला समाज नीट घडवायचा असेल तर आपण मंथन केलं पाहिजे आणि नवीन तंत्रज्ञानाला जोडलं गेलो पाहिजेत, विज्ञान स्वीकारलं पाहिजे आणि नव्या किमतीनं उभं राहिलं पाहिजे. एक कर्ज बुडाल, या लोकांचे कर्ज माफ केलेत, मल्ल्यापासून काय किती लोकांचे, सगळ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केलेत. तुम्ही कर्ज घ्या, बुडवायचं तर बुडवा, पण उद्योग उभे करा म्हणजे पुढच्या पिढ्या उभ्या राहतील. या दृष्टीनं तुम्हाला इंजिनियर होण्याची गरज नाही,
तुम्हीच इंजिनियर आहेत, बाय बॉर्न इंजिनियर आहात. इथल्या लेण्या, इथली मंदिरं, इथले राजवाडे हे सगळं पाहिलं तर मला वाटतं ही सगळ्यात मोठी देण आहे आणि त्या दृष्टीने आपण विचार करावा ही विनंती आहे. यावर्षी त्या अण्णाभाऊ साठे बलुतेदारांमध्ये आहेत, त्यांची जन्मशताब्दी होते आहे. खूप व्याख्यानं आयोजित होत आहेत. आपल्या मायक्रो ओबीसीवाल्यांना हे सुचत नाही की आपल्या स्थितीबद्दल काही चर्चा करावी. नागोराव पांचाळ आणि हे ओबीसी ब्रिगेडनं किमान हे सुरू केलं व्याख्यान. याचा मला आनंद आहे. नेमकं 15 ऑगस्टच्या दिवशी मला तुम्ही बोलायला सांगितलं. आपण किमान 74व्या वाढदिवसाच्या नंतर तरी स्वातंत्र्य मिळवूया, मनुप्रणित व्यवस्थेतून स्वतंत्र होऊया, जे जात धर्म वर्ण मानतात त्यांच्यातून मुक्त होऊया, त्यांच्या प्रभावातून मुक्त होऊया. एवढं जरी केलं तर मला वाटतं मी आज दिलेलं व्याख्यान सार्थकी लागलं. आपण सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. नागोराव पांचाळ आणि त्यांच्या सगळ्या टीमला मी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.